तू बघता ना, मग तुका माहित नाही तुमच्या मांडावरतून आहे मी खेळात नाही लय. मग बोल अधिकार घेऊ. लगे परे राठाला माळ्या पाणी जाऊ दे पाटाला. अरे बोल 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 मोठ्या पायाचा, बोल बोल काढा गावयाचा. कुलस्वामिनी मंदिर. असं वाटतं पुढे रस्ताच नाहीये, पण आपण आता येऊन पोचलो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले गुरुप्रसाद व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आवाज थोडा लाटांचा जास्त असल्यामुळे कदाचित आपला आवाज कमी येऊ शकतो. तर तुमच्या जुन्या व्हिडिओजला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे तुम्ही. बायांचा मान या व्हिडिओला म्हणजे अपेक्षापेक्षा खूप जास्त तुमचं प्रेम मिळालं. त्याच्यात तुम्ही कमेंट करून सांगितलं की आपल्याला पार्ट दुसरा हवा आहे. तर आज शुक्रवार तारीख 1 ऑगस्ट, आज मांडावरची दुसरी टाळी आहे. तर तो व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आज आपण पुन्हा शूट करणार आहोत. ते सर्व काही तुमच्यापर्यंत जसं आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तर आता आपण आहोत पाठचं लोकेशन बघून. ज्यांनी इकडे येऊन गेलं त्यांना माहिती असेल, हे आहे गजबादेवी मंदिर, मिठबाव तांबळलेक. मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही की मिठबावमध्ये काउंट होतं का तांबळलेकमध्ये, पण मिठबाव तांबळलेकच्या मध्ये असणारा एक रस्ता जातो, तिकडनं हे गजबादेवी मंदिर आहे. तर सध्या ह्या देवीचं दर्शन घ्या. आपला मांड पुढे चालूच. समुद्रकिनारी हे मंदिर वसलेलं आहे. छोटंसं मंदिर आहे. आता किती मोठ्या मोठ्या येत आहेत बघा. हे MTDCचं रिसॉर्ट आहे ते. ही लाट इकडनं इथपर्यंत. आपली पारंपरिक पद्धत, म्हणजे आम्ही शेंडीने पागणं म्हणतो. म्हणजे की खाली शिसं लावलेलं असतं, अशी एक जाळी, हातात एक दुसरं टोक धरून उडवतो. ही आमची पारंपरिक पद्धत. या व्ह्यूचा एक तोपर्यंत व्ह्यूचा आस्वाद घ्या. असं हे मंदिर आहे, समुद्रकिनारी वसलेलं. लहानपणी आमची आजी जेव्हा आम्ही पहिल्यांदा गाडी घेतली तेव्हा आजीने आग्रह केलेला या मंदिरात जाण्याचा. तेव्हा मी हे मंदिर बघितलेलं. त्यावेळेस ड्रोन हा विषय नव्हता. तेव्हा आम्ही असं म्हणायचो की हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टरमधून जर व्हिडिओ काढला तर कसा दिसेल, तो असा दिसेल, असं आम्ही तेव्हा लहानपणी म्हणायचो. तर आता त्याला ड्रोन शॉट म्हणतात. तुम्ही इकडे मंदिरासमोर उभं राहून सुद्धा हा ड्रोन शॉट घेऊ शकता. आता ऊन थोडं जास्त आहे,
तर आता आपण देवी गजबा देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण चाललो आहे परत मोरव्यामध्ये. मांड भरणार आहे 4 वाजता. तर आजच्या मांडाबद्दल विशेष काही सांगायचं म्हणजे ते असं की मागच्या वेळी मांडावरती काही प्रश्न आपण उपस्थित केलेले बाळगोपाळ, आणि त्याच्यामध्ये एक असा प्रश्न होता की खूप खूप वर्षाआधी आपला मांड पूर्णपणे भरत होता. मग त्यानंतर काहीतरी खूप जुन्या वर्षी काळी वादविवाद झाले होते. ते वादविवादानंतर काही वारेसूत्र यायची बंद झाली होती. त्या वारेसूत्रात पुन्हा चालू करण्यासाठी आपण आज काहीतरी प्रयत्न करू. तर आता गाव एकत्र झालेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून गाव जे विखुरलेलं होतं ते आता एक झालंय. एकच गाव एकच मांड भरतो. तर त्यामुळे आता आजच्या मांडामध्ये तो प्रयत्न करू आपण, गारांना वगैरे घालून, की मांड एकत्र कसा, म्हणजे जी काही बंद झालेली वारं होती, बायांची वारं ज्यांच्या कोणाच्या घरात येत होती, आता कसं झालंय की हा सगळा एक 40-50 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 40-50 वर्षा आधी ती कोणाकडे होती, काय होती, याचा जास्त कोणालाच काही अंदाजा नाहीये. त्या पिढीमधल्या ज्यांनी त्यांच्या समजुतीनुसार आता कोणाकोणाची नावं घेतली, मग त्या हिशोबाने वारं येतील नाही येतील ही पण आता पुढची गोष्ट आहे. तर बघूया कसं मांडावरती होत आहे ते. तांबळडेग मिठबाव रस्ता खूपच दयनीय परिस्थिती आहे. या गणेशोत्सवापर्यंत टिकेल की नाही ते पण नाही माहिती. मध्ये मध्ये काम केलेलं आहे, नाही असं नाही, मध्ये मध्ये रस्ता रुंद केलेला आहे, पण काय काय ठिकाणी खूपच दयनीय परिस्थिती आहे. आज रामेश्वर मंदिरामध्ये भावई आणि दहीकाल्याचा प्रोग्राम होता, आमच्याकडनं मिस झाला. तर आज 1 ऑगस्ट, आजपासून बरोबर 25-26 दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तर अजूनही जर तुम्ही तिकीट्स वगैरे काढलेले नसतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आताच तुमची तिकीटं बुक करून ठेवू शकता. आपल्या स्पेशल लाईन डोंबिवली ते पडेल, वाडा ह्या साईडला एक लाईन चालते. डोंबिवली ते देवगड मालवण अशी एक लाईन चालते. डोंबिवली ते कणकवली मालवण अशी एक गाडी चालते. आपले ठाणेश्वर ट्रॅव्हल्स न्यात असलेली ह्या जे ऑफिशियली बुकिंग आपल्याकडे होतात. तर आपल्या गावातला सर्वात जास्त समुदाय जो आहे तो मच्छीमारांचा आहे. तर त्यांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडनं काही अधिकारी आले होते. तर कांदळवन चिपी हा जो प्रश्न आहे तो त्याच्यासाठी देखरेख, त्याच्यासाठी काही प्रश्न उद्भवलेले, त्याच्यासाठी म्हणून काही मेरीटाईम बोर्डाकडून अधिकारी आले होते. त्यांच्यासोबत आता आपण समुद्रावर जातो. हा आपला जुना बंधाऱ्याची वाट आहे. ही आपली जुन्या टाईमची वाट आहे. ही आता शक्यतो ही कोण वाट वापरत नाही, आपण वरच्या वाटेने जातो. तर काहीतरी चिपी कांदळवन असा काहीतरी विषय आहे काही त्या हिशोबाने. आपली गापटांची वस्ती या मोरवे गावात खूप जास्त असल्यामुळे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या खूप साऱ्या समस्या आहेत ज्याच्याकडे काही प्रशासन थोडंसं दुर्लक्ष करत होतं किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोचत नव्हत्या. त्या पोचवण्याचा प्रयत्न आता सध्या चालू आहे. तिचं बघितलं तर भूत वाटेल त्याला. रात्रीचं कोण काळो आलं तर चमकलं विमकलं तर भूत वाटेल त्याला. तर आपण बंधारे जेटी ह्यांचं सगळं त्यांचं ते निगराणी करतात, त्याची पाहणी करतात. तर ती जेटी कुठे राहिली आणि ते सगळीकडे मध्ये मध्ये अशी छोटी छोटी झाडं वाढलेली आहेत. पोलीस पाटलांच्या घरी आहोत. ते बोलतात ना की आपल्याकडे जिद्द असेल जगण्याची, ते माठ पूर्ण आडवा झालाय पण त्याला चांगली फळं लागली. पूर्ण आडवा झालाय पूर्ण.
त्याला चांगली फळं लागली आहेत, म्हणजे बहरला आहे. जगण्याची जिद्द. तीच पाटलांच्या घरी ना असला लाडू मिळतो. कसला आहे तो माहिती, म्हणजे बेसनचाच आहे पण खतरनाक भारीवाला, म्हणजे चांगला मिळतो. आम्ही उचलतो 2-4 वाटलं. खूप जुनं दुकान. आपण गोपाळकाल्याचं विसर्जन वगैरे करायला या स्पॉटवर येतो खूपदा. हा तो स्पॉट आहे. इकडे दहीहंडी होते, गोपाळकाल्याचं विसर्जन वगैरे या मार्गे होतं. इकडनं जेटीवर जायला चलो आहोत या जेटीवरती. हे समोरचं आहे ते तांबाळेक गाव आणि हे आपले मोरवे गाव. तर आता थोडीशी पाहणी चालू आहे की म्हणजे काही अडचणी येत आहेत. म्हणजे आपल्याला आपण हळूहळू किनाऱ्यापासून लांब होत चाललो आहे. मग ते कांदळवन असू दे, चिपी असू दे, अशी काही झाडं वाढत चालली आहेत आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह तेवढा येत नाही आहे. आपला नस्तावरती पण प्रॉब्लेम चालू आहे जो गाळ साठण्याचा, त्याबद्दलची त्यांची चौकशी चालू आहे. आता मांडावर पोहोचलो आहे. हळूहळू तयारी चालू होते आहे लोकांची. भाऊ पाया पडले. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, काळ भैरव महाराज की, देवचा वाटेश्वर महाराज की, मुकुंदक्याच्या देवचा तुझा. काळ भैरी माझ्या बापा बिगी बिगी धाव रे. हो काळ भैरी माझ्या बापा बिगी बिगी धाव रे. हात बारी तो बाळाचा केला धाव रे. हात बारी तो बाळाचा केला धाव रे. धाव रे. आसन हे विष्णूचे दारी झाड हो. तुळशीचे आसन हे विष्णूचे दारी झाड हो. दारी झाड हो. तुळशीचे आसन हे विष्णूचे दारी झाड हो. विष्णूचे आसन हे विष्णूचे दारी झाड. दारी झाडीचे आसन हनुमंताचे. दारी झाड हो. उंबराचे आसन हे दत्ताचे. दारी झाड हो. शमीचे आसन गणपतीचे. दारी झाड हो. शमीचे आसन गणपतीचे. दारी झाड हो. तुळशीचे आसन हे विष्णूचे.
दारी झाड हो तुळशीचे आसन विष्णूचे दारी झाड हो तुळशीचे आसन विष्णूचे वास कशाचा येतो ग वास कशाचा येतो ग आकाशी गुलाल उडे सैन्य कोणाचे येते ग सैन्य कोणाचे येते ग आकाशी गुलाल उडे सैन्य कोणाचे येते ग सैन्य कोणाचे येते ग सैन्य बायांचे आले ग सैन्य बायांचे आले ग सैन्य बायांचे आले बाळ गोपाळ भेटाया बाळ गोपाळ भेटाया ओ बाळ गोपाळ भेटाया हसतया खेळतया बाळ गोपाळ भेटाया आया हो या माझ्या बायानो ओ बाळ गोपाळ भेटाया हसतया खेळतया बाळ गोपाळ भेटाया आया हो या माझ्या बायानो तुळशीमध्ये घ्यायच्या काय हसतया खेळतया बाळ गोपाळ भेटाया आया हो या माझ्या बायानो इकडे उलटा फिरव नको आता फिरत जा ना काळी मारली सये अजून देव नाही काळी मारली सये अजून देव नाही अटाळी मारली सये काळी मारली सये अजून देव नाही अटाळी मारली सये अजून देव नाही उडाळी मारली सये बोल काना गौराचा बोल बाबा ओळेश्वराचा बोल बाबा महापुरुषाचा हनुमला हनुमंताचा विठ्ठल पुष्पिणीचा बोल बाबा दत्ता गुरूंचा बोल बाबा गणपतीचा बोल बाबा गोपाळ कृष्णाचा बोल बाबा रजिंबरीचा गाडी मार पुढे पुढे व्हा आवाज पुढे व्हा चित्र कोरिली पोपटाची म्हणे मोर पोपटाची म्हणे मोर कोरिली पोपटाची म्हणे मोर पालव बंदरावरी हो पालव बंदरावरी हो मंगला बांधिला हो मंगला बांधिला हो पालव बंदरावरी हो मंगला बांधिला हो मंगला बांधिला हो
पालव बंदरावरी हो पालव बंदरावरी साठी सहस्रा खंडी अन्न दुर्वासा भोजन साठी हरून अंतरपडता गान सत्व शिला हरून अंतरपडता गान सत्व शिला हरून अंतरपडता गान अंतरपडता गान देवा धावरे हरी तू आमचा कोटे गुंतलासी धाव धाव सख्या कोटे गुंतलासी माझी होईल वागत कैसी अनाथ मी परदेशी होईल वागत कैसी अनाथ मी परदेशी माझी होईल वागत कैसी अनाथ मी परदेशी हरी तू आमका कैवारी आली वारी तू आमका हरी तू आमका द्रौपदी जोडत से हरिचरणा हरी तू आमका कैवारी आकारा लवकर धावत गेले बाप्पा बिरामणा अरे आकारा लवकर धावत गेले बाप्पा बिरामणा अरे आकारा लवकर धावत गेले बाप्पा बिरामणा सापडलो संकटात बा आम्ही सारे तुझ्या विना सापडलो संकटात बा आम्ही सारे तुझ्या विना आकारा लवकर धावत रे बाप्पा बिरामणा बोल मोठ्या पाण्याचा बोल बाबा काढा गवळ्याचा बोल बाबा असं देवी तुझा बोल बाबा भवानी मातेचा बोल बाबा मोरेश्वराचा बोल बाबा ओळेश्वराचा बोल बाबा बाई बाईचा सई सई गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकितो सई सई गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकितो गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकितो सई सई गोविंदा येतो गुलाल फेकितो या गुलालाचा भार बायांच्या वेना झाल्याला या गुलालाचा भार बायांच्या वेना झाल्याला गुलालाचा भार
झाल्याला सई सई गोविंदा येतो माझ्यावरी गुलाला भेटीतो जया गुलालाचा बहर बायांच्या विना झाल्याला घडव घडव रे सोनारा माणिक मोते बिगवरा घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिगवरा बिगवराला खीड घ्या कानाबायांचा लाडका बिगवराला खीड घ्या कानाबायांचा लाडका बिगवराला खीड घ्या कानाबायांचा लाडका सई सई गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल भेटीतो माझ्यावरी गुलाल भेटीतो जया गुलालाचा बाळ बायांच्या विण्या झाल्याला उठ उठ रे माळी अरे राधा बैल दुपरे राठाला बैल दुपरे राठाला निमाळ्या पाणी जाऊ दे पाठाला दुपरे राठाला निमाळ्या पाणी जाऊ दे पाठाला त्या पाटाचं पाणी जाऊ दे माडाच्या बनाला माडाच्या बनाला जाऊ दे माडाच्या बनाला त्या पाटाचे पाणी जाऊ दे माडाच्या त्या माडाचे नारळ येऊ दे बायांच्या मांडाला बायांच्या मांडाला येऊ दे बायांच्या मांडाला त्या पाटाचे पाणी जाऊ दे बायांच्या मांड त्या माडाचे नारळ येऊ दे बायांच्या मांडाला बायांच्या मांडाला येऊ दे बायांच्या मांडाला उठ उठ रे माळी अरे राधा बैल दुपरे राठाला बैल दुपरे राठाला माळ्या पाणी जाऊ दे पाठाला अरे बोल 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 मोठ्या बायाचा बोल बोल काना गावयाचा त्या पाटाचे पाणी जाऊ दे आंब्याच्या बनाला आंब्याच्या बनाला जाऊ दे आंब्याच्या बनाला बाबा तू थै बघ तू बघ समय बघ त्याला असू दे थै बघ त्या पाटाचे पाणी जाऊ दे आंब्याच्या बनाला आंब्याच्या बनाला जाऊ दे आंब्याच्या बनाला त्या आंब्याची पाने येऊ दे बायांच्या मांडाला बायांच्या मांडाला येऊ दे बायांच्या मांडाला उठ उठ रे माळी अरे दादा बैल दुपरे राठाला माळ्या पाणी जाऊ दे पाठाला अरे बोल बोल
पाटाचे पाणी जाऊ दे पोपळी बनाला पोपळीचे सुपारी येऊ दे बायांच्या मांडाला येऊ दे बायांच्या मांडाला उठ उठ रे माळी अरे दादा बैल दुपारे राठाला मी माळीया पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी जाऊ दे नागवेली बनाला जाऊ दे नागवेली बनाला नागवेलीचे पाणी येऊ दे बायांच्या मांडाला येऊ दे बायांच्या मांडाला रे माळी और दादा बैल दुपारे राठाला निमाळ्या पाणी जाऊ दे पाटाला बोल मोठ्या बाया वारेसूत्र आली मग त्यांना प्रश्न केला खूप पाऊस आला त्याच्यामुळे सगळे उठले वारेसूत्रांना प्रश्न विचारले जातात की म्हणजे काय अडचण असेल वगैरे तर सांगा तेव्हा आपली पोट होते की नाही होते त्याची उत्तरं देतील. 2 दिवस पाऊस नव्हता. आज मग जसे वारेसूत्र म्हणजे वारेसूत्राने सांगितलं समाप्ती करा, तर वारेसूत्र समाप्ती करताना हरिनामाचा जाप करा सांगितलं. तेव्हा अचानक एक गावाबाहेरची व्यक्ती होती, त्याच्यावर वारं आलं. तर ते वारं म्हणजे ते वारं कसलं होतं, काय होतं ते आता पुढे बघा.
कापूर देऊ बोल उद्बत्ती पण तेव्हा रिपेट सगळ्या बोलला होत्या अजून घे अरे एक गुलाल घे ग्लासात लावा. नको सरळ घे. चल सरळ आहे. अगरबत्ती. तू बघतोय ना मग तुका माहित नाही अगरबत्ती घे चल सरळ ये. का पायातलं घेतलं आता काय नको काही नको सांग. सांग. प्रत्येकात आपली ओळख पटवायची आलं काय ते ओळख पटवून द्यायची प्रत्येकाला आपापली. तुमच्या मांडावरतून आहे मी खेळा की तो. मी खेळात नाही लय मग बोल. संचारलंस ना अधिकार घेऊ कसलं अधिकार तू भाऊ. नाही दिले तो मागलंय ना मी हा काळभैरवाकडे हा दिले ना. त्या मांडाचा सुद्धा अधिकार घेतलाय मी आणि पुढे येईल काल बडवून दिले ना. हो हा होय दिल्या ना. मारण्याचं तुका पूर्ण अधिकार मिळवते ना. नको हा माका अधिकार एवढा ह्या नाही आम्ही मान माझं सोडलंच आहे ना. लक्षात आणि ठेव. नको हा माका बुजवलं. माका या खेळाचा होता म्हणून खेळलंय. मग खेळ. फक्त या मांडावर खेळाचा होता म्हणून खेळलंय मी. हा खेळला ना. मग तुका खेळायचं असत ना तर शेवटच्या दिवशी ये. मग तुका काय हव्याचं मी देतो. होय असा त्याच्यातलाच देणार ना. होय उपलब्ध असतात जे वस्तू तिथलाच देणार मी. देवामध्ये एक म्हणणं आहे हम्म. त्याची पूर्ण ओळख घे ना. जनतेला सुद्धा कळून देत तो आलाय कुठून आलाय कशासाठी आलाय कळून देत ना. पहिलं काय टाकलेलं मग तू घे ना त्याची ओळख पहिली. म्हणूनच मी सांगलंय ते का उगवलाचा वारे सुद्धा तो ओळख पटवून देऊ. ओळख पटवून दे त्याला सुद्धा कळून देत आम्हाला सुद्धा कळून देत कोण आहे. मी सांगितलं ना ते का तू सांग कोण आहे तो. आज हे का आलायस ना उडवलं? तू मांडावर बरोबर आहे ना. तू सांगितलंच पाहुणा आहे पण पाहुणा कोण कुठचा काय ते आम्हाला ओळख नको. कोण ओळख पटवल्याशिवाय जाणार नाही तू. हा मिळगावच्या सीमेतलोय. कोण पण सीमेतला आहेस पण कोण कोण तो काय सांग ना. तुझं? आनंद वाढतो मी ब्राह्मण आहे. तेव्हा मग तुझी ओळख कशी पटवणार. तू सांग काय पटवू. काय बोलतो तर त्याच्यातला मी सांगतो तो उड्या उचल.
पुढच्या कडे उचलशील मी सांगतो तुला विडा उचल. ठेवलंय समोर विडे आहेत ना त्याच्यातलं कुठला जर तुझा खरंच तत्व आहे ना तर त्याच्यातला मी म्हणतोय मी माझ्या मनात धरलंय. चल विडा उचलून दाखव. सत्यानंच आहे. मग तुका आज का गरज पडली आणि का गरज नाही पडली. मग आदेश दिला ना मग काय आता अडवण्याचा इथे पण अडवणार तुला. इथे हद्दीत अडवत असेल कोण अडवा असेल तर अडवत असेल. इथे पण अडवणार तुला. तू सांगणार असलंस तर तुझ्या मालकात काय तर सांगू गावात बाबा तो असा अशासाठी गेलो ते पुढचा काय ते बघतील तुझा. हो लोकांना सुद्धा तुझं सत्व कळून दे. लोकांना तुझा आशीर्वाद दे ना. अंगा कशाला सोडतो. अरे ना माती बिती कोणाला घेऊन मातीचा सांगणं कोणीच करू नको. ते वारसूत्राचं सर्व काही सगळं क्लिअर झाल्यानंतर वारसूत्र गेल्यावरती परत एकदा हरिनामाचा जप करण्यास सांगितलं. समाप्ती करूया म्हणून समाप्ती करण्यात आली. पण तेव्हा पुन्हा एकदा आमच्या मित्र महेंद्र गावकरची आई यांच्यावर वारेसूत्र आलं. त्यांना मी खूपदा बघितलेलं आहे. त्यांना खूप वेळा त्यांच्या अंगात वारं येतं. तर ते वारं तिथे आलं. ते आधी उपस्थित नव्हतं. ते कदाचित ते घरी असताना त्यांच्यावर वारं आलं आणि ते तिथे उपस्थित झालं. जेव्हा आता झालं हरिनाम घेतलो आता तेवढ्यात सूत्र येईल चांगलं होतं हरिनाम घेऊन विसर्जन करायचं. आता दाखवून द्यावा. पूर्ण गोष्टी आम्ही घेतलं.
कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आता ही दुसरी टाळी झाली आहे. आता तिसरी टाळी आपली आहे ती 12 ऑगस्टला आहे, मंगळवार आहे त्या दिवशी. तर 12 ऑगस्टला वारा आहे. तर सर्वांना गावात हेच सांगण्यात आलं आहे की घरी साफसफाई ठेवा, जेणेकरून म्हणजे प्रसन्न वातावरण राहील आणि हा मांड पूर्णपणे भरेल. तर पूर्ण गावाची उपस्थिती तिकडे गरजेची आहे. सर्वांनी तिकडे उपस्थित राहा. तर सध्या आता जुना जसा पूर्वी मांड भरत होता तसाच मांड भरण्यासाठीचा हा प्रयत्न चालू आहे. लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता तर आहात पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज पूर्ण दिवस आमचा जायेमध्ये गेला, त्याच्यामुळे खूप. तर पुढचा येणारा व्हिडिओ हा सोमवारचा एक कोणते तरी मंदिर असणार. यावेळेचं मंदिर हे खूप स्पेशल असणार आहे, त्याच्यामुळे सोमवारच्या मंदिराचा जो येणारा व्हिडिओ आहे तो विसरू नका, बघायला विसरू नका, तो चुकवू नका. बघा आणि इतरांशी शेअर करा.